आज मी रेल्वेतनं प्रवास करत असताना साहित्यिकांसोबत होतो. त्या साहित्यिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या की एखाद्या पक्षाच्या लीडरनं म्हणजे राहुल गांधींनी अशा पद्धतीचं ट्विट करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, त्यांच्या अस्मितेचा अपमान आहे, त्यांच्या विचाराचा अपमान आहे. मला असं वाटतं की ज्यांना भारताची संस्कृती माहिती नाही, ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहिती नाही, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हे माहिती नाही, छत्रपती संभाजीराजे माहिती नाहीत, स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती नाहीत, त्यांना आम्ही इतिहास शिकवावा ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जो ट्विटचा आपण मगाशी आता जो उल्लेख केला, मला असं वाटतं की ज्यांना भारताची संस्कृती माहिती नाही, ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहिती नाही, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हे माहिती नाहीत, छत्रपती संभाजीराजे माहिती नाहीत, स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती नाहीत, त्यांना आम्ही इतिहास शिकवावा ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असताना ज्या पद्धतीने ट्विट केलंय, माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगू शकता, कारण मी एवढा काही त्याच्याबद्दल अभ्यास केलेला नाही की ट्विट कसं असावं. परंतु जे आज मी रेल्वेतनं प्रवास करत असताना साहित्यिकांसोबत होतो, त्या साहित्यिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या की एखाद्या पक्षाच्या लीडरनं म्हणजे राहुल गांधींनी अशा पद्धतीचं ट्विट करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, त्यांच्या अस्मितेचा अपमान आहे, त्यांच्या विचाराचा अपमान आहे, हे मी बोलत नव्हतो. आज जे मी 1200 साहित्यिकांबरोबर 4-4.5 तास प्रवास केला, त्यांच्या अनेकांनी मला सांगितलं की त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया दिली पाहिजे. ऑपरेशन टायगर हे नाव तुम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे. मी अनेक वेळा असं सांगितलं की सध्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची चालणारी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना आहे. हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर युबीटीच्या अनेक लोकांना पटलेलं आहे. त्याच्यामुळे कुठच्याही ऑपरेशनची आवश्यकता नाही. बाळासाहेबांचा विचार तंतोतंत माननीय एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत, याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या आकर्षणापोटी कुठच्याही ऑपरेशन शिवाय अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येत आहेत आणि भविष्यामध्ये येणार आहेत. आता माझ्या ह्या सर्व सहकाऱ्यांचं श्रेय आहे ना, ते मी कुठचा पक्ष संपवला असं म्हणणार नाही. एवढी म्हणजे ही आमच्यामध्ये नाही, ते समोरच्यांमध्ये आहे. म्हणजे पदं गेली, मुख्यमंत्री पदं गेली, तरी सुद्धा आपण ज्या तोऱ्यामध्ये वावरतो त्या तोऱ्यामध्ये आम्ही वावरणारे नाहीत. शिंदेसाहेब देखील नाही. कुठचाही पक्ष संपत नसतो, परंतु पक्षामध्ये काम करणारी जी प्रवृत्ती आहे ही महत्वाची आहे. आज ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांसोबत का आली, तर ज्या सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन एकनाथ शिंदे साहेब काम करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. असे मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितले होते का? असं नेता महाराष्ट्रानं बघितलं होतं का? तो उत्तर नाही असावं. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या आकर्षणापोटी ही सगळी लोक कुठच्याही कमिटमेंट बेसिसवर आलेली नाही. ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आकर्षणापोटी आणि त्यांना ताकद देण्यासाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज आमच्या समोर आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे. रोज एकनाथ शिंदे साहेबांना 2 तास हे प्रवेशासाठी ठेवावे लागतात.